सामना या ठिकाणी सुरू होताना पाहायला मिळतो मैदानावरती न्यू स्टार कणकवली विरुद्ध पंचक्रोशी फोंडा हे दोन संघ एकमेकांसमोर भिडताना पाहायला मिळतील. कोणता संघ असेल दुसरा या फायनल सामन्यात प्रवेश करणारा याची निश्चिती करणारा सामना खुर्ची आतली खुर्ची धरले बाय कोण नाही बसत अरे बाबा क्रमांक 7 न्यू स्टार कणकवली संघाचा तळेपट्टू यावेळेस पाहायला मिळतो. रेडर रेड मोडच्या वरती एका बाजूने असेल न्यू स्टार कणकवली संघ तर दुसऱ्या बाजूने असेल पंचक्रोशी फोंडा संघ. हे दोन संघ एकमेकांसमोर भिडताना पाहायला मिळतात. एक गोल करण्याचा प्रयत्न डिफेन्सचा सपोर्ट टॅकल सक्सेसफुल पाहायला मिळतोय. पहिला गुण फोंडा संघाला. गुणसंख्येचं खातं गुणलं जातंय मैदानावरती 1-0 अशी गुणसंख्या पाहायला मिळेल. निश्चितच आपण ऐकता जर क्रमांक 17 तळेपट्टू पाहायला मिळतो रेड मोडच्या वरती. अजून चक्रे यावेळेस असेल रेड मोडच्या वरती बघायला लागेल. निश्चितच बोनसचा प्रयत्न हा प्रयत्नच राहतोय. एक टॅकल करण्याचा प्रयत्न फसतोय. निश्चितच 2-0 अशी गुणसंख्या यावेळेस रेडर रेड मोडच्या वरती. काय घडेल या रेड वर हे पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण असेल. न्यू स्टार कणकवली संघाचा तळेपट्टू फोंडा संघाच्या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. निश्चितच फुल ऑन डिफेन्स 7च्या संचात 2-2-2-1च्या संचात त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. रेडर निश्चितच पुन्हा एकदा माघारी परतोय. एमटी रेडची होते सांगत आणि त्यानंतर पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल जर क्रमांक 15 तळेपट्टू पाहायला मिळतो रेडर रेड मोडच्या वरती. 2-2च्या 2 त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. निश्चितच काय घडेल यावेळेस देखील टॅकल करण्याचा प्रयत्न बघावं लागेल. किती गुण असतील पंचांचा इशारा येणं अजून बाकी मैदानावरती. चार 0 अशी गुणसंख्या मैदानावरती पाहायला मिळेल. निश्चितच पुन्हा एकदा रेडर असेल रेड मोर्चावरती न्यू स्टार कणकवली संघाचा तर क्रमांक 4 यावेळेस पाहायला मिळेल रेडर रेड मोर्चावरती. क्रमांक 15 यावेळेस पाहायला मिळेल रेडर रेड मोर्चावर. निश्चितच बघावं लागेल. सुपर टॅकल ऑन होतं मात्र रेडर त्या ठिकाणी मागे पडतोय. एमटी रेडची होते सांगत आणि त्यानंतर थर्ड रेड पाहायला मिळते. टू ऑन आय रेड यावेळेस देखील टॅकल सक्सेसफुल. अनिकेत पारकर त्या ठिकाणी टॅकल इनिशिएट करतो. डिफेन्सचा देखील योग्य विंग सपोर्ट टॅकल सक्सेसफुल मैदानावरती पाहायला मिळेल. 5-0 अशी गुणसंख्या मैदानावरती पाहायला मिळते. शेवटचे 2 खेळाडू असतील बाकी. विशाल रेडर रेड मोर्चावरती शेवटचे 2 खेळाडू असतील बाकी. जर्सी क्रमांक 5 आणि जर्सी क्रमांक 21 हे 2 खेळाडू असतील बाकी मैदानावरती. पुन्हा एकदा रेडर त्या ठिकाणी 1 गुण घेऊन माघारी परततोय. गुणसंख्या 6-0 ही मैदानावरती पाहायला मिळते. शेवटचा खेळाडू असेल बाकी. ऑलआउटचा खतरा पाहायला मिळतोय न्यू स्टार कणकवली संघावरती. ऑलआउट होतो या ठिकाणी न्यू स्टार कणकवली संघ. 1+3 गुणांचा इशारा 3 गुणांचा गुणसंख्या 9-0 मैदानावरती पाहायला मिळेल. दुसरा सामना 0-0 पाहायला मिळतो. एक बाजूला यंगस्टार संघाच्या दुसरीकडून पाहायला मिळतं पंचक्रोशी फोंडा.
एक बाजूने अनुभव आहे दुसऱ्या बाजूने युवा आदिवासीची पण आहे अनुभव या मॅचमध्ये आतापर्यंत आघाडी पाहिजे होतं मागेपर्यंत निर्धारित एकट्याची सांगता मला पाहायला मिळते असलेला कल संघाच्या तर रेग्युलर ऑन स्क्वॉड ऑन डिफेन्स प्राप्त करतो श्री मनुष्य केला जातो यावेळेस यंकार त्यांच्या संघाचा नवविरुद्ध एक पहिला गोल पुढे कॅच घडवायला गेला फार मोठा खेळाडूकडून पाहायला मिळतो 4 सकाळी 22 मिळते होती 7 रुपये 7 रुपये असलेलं फोंडा संघाचा अर्जुन गोगोई कमाल करतो यावेळी त्यांच्या वेळी टॅकल विकेट करतो मात्र डिफेन्स योग्यरित्या साथ निभावतो मात्र पुन्हा एक टॅकल आयतो फोंडा संघ लागतो होतो दुसऱ्या नंबर 3 मध्ये अमित चव्हाण अजून पाहायला होतं अमित चव्हाण फोंडा संघाची संघ बांधणी केली अतिशय सरळ घेता आली अमित चव्हाण भारतीय विमानतळावरती पाहायला होतं 10 विरुद्ध 1 असा गुण फलक निश्चितपणाची आघाडी आहे ती आघाडी कशा प्रकारे टिकून ठेवावी हे देखील पुरेपूर जाणतो यावेळी अमित चव्हाण दुसरा नंबर 10 यावेळी संघाची होती 7 संच असलेला भुट्टा संघाचा दुसरा गुण हा संच संघामध्ये पाहायला मिळतो दुसरा नंबर 10 यावेळी निश्चितपणे सावध चुकीतून इरादा तो पवित्र यावेळी जवळ घेतला जातो माघारी मिळतो यावेळी देखील एमपीवरची सांगता नंबर 17 यावेळी नंबरवरती अर्जुन पाहायला होतं तिची सुरेख खेळायला खेळाडूचा आपण पाहतोय गेली बहुत 3 वर्ष ते सुरेख खेळल्या खेळाडूवर पाहतोय सुरेख काम हा खेळाडूच्या वेळीच सुरेख रनिंग ऑन तो चालू केला होतं नंबर 21 ला निकाल लागला होता मात्र पॉइंट प्राप्त करतो सुंदर 11 असा गुण फलक 1-1-1 तिथे या ठिकाणी गणित जोडलं जातं सुंदर 6 स्कॉट असलेलं निश्चितपणे जे आघाडी आहे आघाडी या ठिकाणी वाढत चालू होते निश्चितपणे फक्त 10 सेकंदचा बजेट या ठिकाणी वाचतोय प्रत्येक रेड ही 30 सेकंदाची रेड त्या ठिकाणी मात्र पूर्ण आपल्याला मागे बरतते टू आउट आणि बेंचवर चालू लागेल वेस्टर्नला 7 कंट्रोल संघाकडे मात्र पाहायला मिळतोय मात्र इनिशिएट होतोय मध्यांतरापर्यंत गुणफलक पाहायला मिळतोय पण ते 12 विरुद्ध 1 गुणफलक 4 संघ संघाचा निश्चितपणे याच्या आयत संघात खूप खोलीवर थांबवं लागेल आता पण त्या मॅचवर आपल्या अनुभवाचं गौरव मात्र पूर्ण संघ बद्दल मारतोय माघारी परतोय पुन्हा एकदा एमकेची सांगता करून माघारी परतोय 12 विरुद्ध 1 असा गुणफलक मैदानात पाहायला मिळते पॉइंट रेड करावे लागतील कंट्रोल संघाला समोर संघ सुद्धा संघ म्हटलं हा संघ निश्चितपणे पॉइंट घेण्याचं कठीण काम करतात कठीण काम यावेळेस मात्र सोपं करावं लागेल 40 मात्र अर्जुन कोकरे औषध आहे परंतु
मात्र 40 अंकावरती हुंडा संघ 13-1 असं गुणफलक मैदानात पाहायला मिळतोय. नंबर 10 जाईल सगळे मोठे पाहायला मिळतोय. संघाला निश्चितपणे पुढची खोल गडायचीपणे पैसे वाहतूक झाला त्या धनी करण्यावरती निश्चितपणे निर्धारित मागे बनण्याचा इरादा असेल. मागे परत या गोष्टीला एकही सांगितलं पाहायला मिळते. पॉइंट ठेवावा लागेल नाहीतर बेंचवर जावं लागेल. या लीडरला नंबर 10 नंबरवरती पाहायला मिळते. निश्चित करतोय मात्र अतिशय सुरेखरित्या 7 अमित चव्हाण त्यानंतर मात्र कमाल करते आणि आपल्या या आयुष ऑल आउट होते. 17-1 असा गुणफलक आपला 17-1 असा गुणफलक मैदानात पाहायला मिळतोय. पुन्हा पाहायला मिळते. 18-1 फरसा एकत्र दूध झालेला हा सोयीचा दुसरा सामना मैदानात दुसरीकडे पाहायला मिळतो. दिमागात मेगा मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला. त्याची पुढे वाटलं होतं त्या सामन्यावर भांडवल संघ खुली पकड मजबूत करतो. त्याचवेळी मात्र ते सुरेख कमबॅक कणकवली संघाचा पाहायला मिळतो. त्यानंतर मात्र कणकवली संघ अंतिम प्रवेश करणारा पहिला संघ दुसरा संघ गुप्त असलेला निश्चितपणे सुंदर संघ आता अग्रेसर या मॅचमध्ये पाहायला मिळतो. 18-2 असा गुणफलक मैदानात पाहायला मिळतो. पुण्याचा अर्जुन कोकरे 3 गुणफलक. शेवटच्या 4 मिनिटं 18-3 असं गुणफलक मैदानात पाहायला मिळतो. 5 सध्याच्या गोबऱ्याचं अनिकेत पाहायला मिळतो. दुसऱ्या गोबऱ्याचं अमित चव्हाण धोरण अनुभवाने नसलेले हे 4 मैदानात पाहायला मिळतात. दोन्ही गोबऱ्याचं मात्र यावेळी निश्चितपणे करण्याचा एक प्रयत्न झाला होता परंतु यावेळी मात्र परिणाम भोगावा लागतो. हेडरला 19 विरुद्ध 3 असा गुणफलक मैदानात पाहायला मिळतो. नंबर 17 अर्जुन कोकरे यावेळी पाहायला मिळतोय. सुरगस्के पाहायला मिळतोय. अर्जुन कोकरेवरनं निश्चितपणे किती गुणांची कमाई आणि मात्र हा सामन्यानंतर मात्र मैदानामध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ करतो पंचवर्षीय